त्वचं चित्रकमूलस्य पिष्ट्वां कुंभं प्रलेपयेत् तक्रं वा दधी वा तत्र जातं अर्षो हरम पिबेत. तर या ठिकाणी वर्षासाठी अर्षशामक दही आणि ताक पहिल्यांदा सांगितलंय. त्वचं चित्रकमूलस्य पिष्ट्वा कुंभं प्रलेपयेत् तक्रम वा दधी वा तत्र जातं अर्षो हरम पिबेत. तर चित्रकाची साल पाण्यात उगाळून तयार होणारा लेप एका जुन्या मातीच्या मडक्याला आतून लावायचा आणि हा लेप वाळल्यावर त्या घटामध्ये दूध घालून त्यात विरजण लावावं आणि यांनी तयार होणारं जे दही आणि त्या दह्यापासून केलेलं ताक हे जर पिलं तर ताक अर्श हे नष्ट होतात. तर अशा पद्धतीचं दही आणि त्याचं ताक करायला सांगितलेलं आहे. पुढे ताकाची सगळी प्रशस्ती आहे. वात श्लेष्म तक्रात परम नास्ती इह भेषजम. वात आणि कफ अर्षामध्ये ताका इतकं श्रेष्ठ औषध नाही. तत्प्रयोज्यम यथा दोषम सस्नेहम वृक्षम वा सप्ताहम वा दशांहम वा पक्षम मासम अथापि बलकाल विशेषज्ञो भिषक्. तर आठवडाभर 10 दिवस 15 दिवस 1 महिना ताकाचा प्रयोग करायला सांगितलेला आहे. आपण तो वाचूया. तर वात कफज अर्षासाठी ताकासारखं दुसरं औषध नाही आणि याचा उपयोग हा दोषानुसार करावा. वातज अर्षामध्ये सस्नेह आणि कफज अर्षामध्ये स्नेहरहित म्हणजे लोणी काढलेलं ताक आणि वातज अर्षामध्ये लोणी असलेलं ताक आणि रोगी आणि रोग यांचं बल आणि अबल त्याचप्रमाणे काल यांचा विशेष अभ्यास करून वैद्याने 7, 10 किंवा 15 दिवस किंवा 1 महिन्यापर्यंत ताकाचा प्रयोग करावा. आता पुढे कसा प्रयोग करावा ते सांगितलेलं आहे. अत्यर्थम उदकायाग्ने हे तक्रम एव अवचारये सायं वा लाजशक्तूनाम दद्यात तक्रावलेखाम जीर्णे तक्रे प्रदद्यात वा तक्रपेयाम स्वसेंधवाम तक्रानुपानं सुस्नेहं तक्र औदन मतपरम यूषैर मांस रसैर्वापी भुजे तक्रसयुतैहि. तर जाठराग्नी अतिमंद झालेला असतो त्यामध्ये संसर्गित तक्र वापरावं. सायंकाळी चातूच्या लाया ताकात मिसळून अवलेहासारखं करून त्याला साठायला द्यावं आणि हा अवलेह पचतो असं ध्यानात आल्यानंतर पुढच्या दिवशी ताकात साळीच्या लाया आणि सैंधव मिसळून पेया तयार करून ती वापरावी. नंतर स्नेहासकट तक्र प्यायला द्यावं आणि हेही पचू लागल्यानंतर ताकाबरोबर तांदूळ शिजवून ते खाण्यास जावे म्हणजे ताकामध्ये भात तयार करून द्यावा. आणि कालक्रमानं रोग्याचं तक्र सेवन एकदम थांबवू नये. एकदम 1 महिन्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे ताकाचं सेवन करीत राहावं आणि 1 महिन्याच्या कालावधीनंतर आता रोग्याच्या पचनाचा विचार करून आहार द्रव्य मात्रा वाढवीत जावी आणि ताकाची मात्रा कमी करत जावी. कालक्रमज्ञासाचा नच तक्रम निवर्तयी तक्र प्रयोगो मासांतः क्रमेण उपरमोहितः अपकर्षो यथोत्कर्षो न तु अन्नादपकृष्यते शक्त्यागमन रक्षार्थम तारढ्यार्थम अनलस्य च. तर हा ताकाचा नंतर महिन्यानंतर ताक हळूहळू ताकाचं प्रमाण कमी करायचं आणि आहाराचं प्रमाण वाढवायचं. 1 महिन्याच्या कालावधीनंतर आता रोग्याच्या पचनाचा विचार करून आहारद्रव्य मात्रा वाढवीत जावी आणि ताकाची मात्रा कमी करत जावी. कारण सात्म्य वस्तूंचा सहसा ह्रास किंवा असात्म्य वस्तूंची सहसा वाढ अपत्यकर ठरत असते. ताकाचा हा उत्कर्ष आणि अपकर्ष हा रोग्याच्या शक्तीसाठी वाढलेली शक्ती टिकवण्यासाठी आणि जाठराग्नी सुस्थिर राहण्यासाठी सांगितला गेलेला आहे. तर बलोपचय वर्णार्थम एष निर्दिश्यते क्रमः. वृक्षम उत्रत स्नेहम
यतःश्च अनुकृतं घृतं तक्रम दोषाग्नि बल त्रिविधम तत्प्रयोजयेत. तर शारीरिक आणि मानसिक बलाचा उपचय आणि स्वाभाविक वर्णप्राप्ती ह्यासाठी हा तक्र प्रयोग सांगितलेला आहे. रोग्याच्या शरीरात कोणता दोष वाढला आहे, रोग्याचे अग्निबल कसे आहे याचा यथायोग्य विचार करून चिकित्सकांनी 3 प्रकारे ताकाचा उपयोग करावा. एक म्हणजे वृक्षताक, अर्धोधृत स्नेह तक्र आणि अनधृत स्नेह तक्र, हे 3 प्रकार. तक्रम दोषाग्नि बलवत त्रिविधम तत्प्रयोजयेत. वृक्षम अर्धोधृत स्नेहम यतःच अनधृत घृतम. तर पूर्ण स्नेह काढलेलं, निम्मा त्यातलं लोणी काढलेलं आणि सगळं लोणी त्यामध्ये ठेवलेलं, अशा 3 प्रकारे हा ताकाचा प्रयोग करावा. आणि या प्रकारे सावधानीपूर्वक रोग्यामध्ये ताकाचा प्रयोग केले त्याला तर नष्ट झालेले अर्चांकुर पुन्हा उत्पन्न होत नाही. हतानीन विरोहंती तक्रेण गुदजान्तु. अशा पद्धतीचं जर व्यवस्थित प्रयोग केला तर एकदा हे अर्श नष्ट झाले म्हणजे पुन्हा ते होत नाहीत. न विरोहंती तक्रेण गुदजान्तु. आणि मग ते उदाहरण दिलं की भूमौ अपि निषिक्तम तत् दहेत तक्रम तृणोलुपम किम पुनर्दीप्त कायाग्ने हे शुष्काने अर्शांसी देहिना. तर गवताला सुद्धा जाळायची ताकद या ताकामध्ये आहे. तर मग जसा अग्नी चांगला आहे अशा शरीरधारी पुरुषातले अर्श हे निश्चितपणेच बरे होणार. तर अर्शरोग्यामध्ये ताकाचा प्रयोग केल्यामुळे नष्ट झालेले अर्शाचे अंकुर पुन्हा उत्पन्न होत नाहीत. जमिनीवर जर ताक सांडलं तर तेथील गवत आणि तिथल्या वेली यांना सुद्धा ते जाळून टाकतं. तर हे ताक मनुष्यामध्ये जाठराग्नी प्रज्वलित करून अर्शांकुरांचा समूळ नाश करेल. यात काय नवल काय आहे. ताकाच्या निरंतर प्रयोगाने रस व स्रोतसाची सम्यक शुद्धी होते. जो आहार रस स्रोतसामध्ये येतो त्याने शरीराची पुष्टी, बलवृद्धी, वर्णाची निर्मलता आणि मनाची प्रसन्नता उत्पन्न होते. तक्र सेवनाच्या प्रभावाने या प्रकारचे शेकडो वातज विकार नष्ट होतात. यासाठी वातज आणि कफज व्याधींचा विनाश करण्यासाठी ताकासारखी दुसरी चांगली चिकित्सा उपलब्ध नाही. ताकाने 100 प्रकारचे रोग नाहीच होतात. म्हणजे कफज 20 आणि वातज 80 प्रकारचे जे रोग आहेत असे 100 रोग सुद्धा योग्य पद्धतीने ताकाचा वापर केला तर ते नष्ट होतात. सांगितलं की स्रोतस्सु तक्रशुद्धेषु रसहा सम्यक उपैच. तर स्रोतसांची शुद्धी झाल्यामुळे सर्व धातूंची, चांगल्या धातूंची उत्पत्ती होते रसापासून. आणि मग तेन पुष्टीर बलम वर्णहा प्रहर्षश्च उपजायते. वातश्लेष्म विकाराणाम शतम चापि निवर्तयेत. नास्ति तक्रात परम किंचित औषधम कफवातज. कफवातज अर्शावर, कफवातज विकारावर ताकासारखं दुसरं औषध नाही, अशी ताकाची स्तुती या ठिकाणी केलेली आहे. आता पिप्पलिं पिप्पली मूलम चित्रकं हस्ति पिप्पलिं शृंगवेरम अजाजिं च पारविं धान्यतुमरु बिल्वं कर्कटकं पाठां दृष्ट्वा पेयां विपाचये फलाम्लां यमकैर्घृष्ट्वां तां दद्याद्बुधजापहाम् एतश्चैव खडान् कुर्यात् एतैश्च विपचेत् जलम् एतश्चैव घृतं साध्यम् अर्शसां विनिवृत्तये षटीपलाशसिद्धां वा पिप्पल्यानागरेण वा दद्याद्यवागुं तक्राम्लां मरीचैरवचूर्णितां शुष्कमूलकयूषं वा यूषं कौलत्थमेव वा ददित्थ बिल्वयूषं वा सकुलत्थम.
सकुलत्थम युषैर्भिर्विमिश्रितं लावादि युषैरेभिर्विमिश्रितं लावादीनां फलाम्लं वा सतक्रं ग्राहिभिर्युतं रक्तशालिर्महाशाली फलमूलाङ्गलस्थितः शारदः षष्टिकश्चैव स्यात् अन्नविधिरर्षसाम् इत्युक्तो भिन्नशकृताम् अर्षसां च क्रियाक्रमः. तर या ठिकाणी वेगवेगळं पेया, युष, यवागू हे ताकाचा वापर करून कसे करायचे याबद्दलची माहिती दिली आणि पुढे पथ्य पण सांगितलेलं आहे. बिल्वम म्हणजे बाल बिल्वम, तर या ठिकाणी कच्चा बेल वापरायचा आहे. फलाम्लमिती फल दाडिमादिभिः अम्लम, तर इथे डाळिंब वापरायचं फलाम्ल. आणि ग्राहीभिः युतमिती वर्चो ग्राही दशम संस्कृतम, तर ग्राही द्रव्यांनी युक्त. आणि वृक्षशाल्यादयो अन्नपान व्याकृताः, रक्तशाल्यादयो तर ते लाल तांदूळ जे आहेत रक्त शाली हे तांदूळ हे वापरायला सांगितले. आता आपण बघूया पहिल्यांदा पेया कोणत्या कराव्यात त्याबद्दलचं वर्णन आहे. पिप्पलीं पिप्पली मूलम चित्रकम हस्ती पिप्पलीं शृंगवेरम अजाजिंच कारविम धान्य तुंबरू बिल्वम कर्कटकम पाठाम पिष्ट्वा पेयाम विपाचयेत. तर यामध्ये पिंपळी, पिंपळमूळ, चित्रक, गजपिंपळी, सुंठ, ओवा, धणे, नेपाळी धणे, बेलमगज, काकडशिंगी, पाठा यांच्या कलकाच्या साह्यानं विधिवत पेया तयार करावी. त्यात तेल व तूप मिसळून त्याची फोडणी द्यावी आणि थोडा डाळिंबाचा रस घालून त्याला आम्लता आणावं. आणि ही पेया प्याल्याने सर्व प्रकारच्या शुष्क अर्शांचा नाश होतो. तर ही पेया अतिशय चांगली चविष्ट करून पाहायला पाहिजे आणि ही रुग्णाला घ्यायला सांगायची. त्यानंतर पुढे खड युषादी पण प्रयोग सांगितलेले आहेत. बिल्वम कर्कटम पाठा पिष्टान पेयाम विपाचेत झालं. आणि फलामलाम यमकैर दृष्टा, यमक म्हणजे तेल आणि तुपाची फोडणी द्यायची आहे. ताम दद्यात हुदजापहाम एतैहिश्च खडान कुर्यात एतैश्च विपचेत जलम एतैहिश्च घृतम साध्यम अर्षताम विधिवृत्ती. ही द्रव्य वापरून खडयूष या द्रव्यांचाच कल्क वापरून खडयूष तयार करावा. याच द्रव्यांनी सिद्ध केलेलं पाणी पिण्यासाठी वापरावं. त्यात किंवा याच द्रव्याच्या काढ्याने आणि कल्कानं घृत सिद्ध करून त्याचा विधिवत प्रयोग केल्यानं अर्ष नष्ट होतो. तर हीच वरची द्रव्ये ती सगळीच महत्वाचे. पिप्पली मूलम चित्रकम हस्ती पिप्पली शृंगवेर मजाजिंच कारविम धान्य तुंबुरू बिल्वम कर्कटकम पाठा पिष्ट्वा पेयाम विपत्ती. पेयासाठी त्यातच घृत, युष वेगवेगळे प्रकार करायचे आहेत आणि ते द्यायचे आहे. आता यवागू वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितलेले आहेत. षटी पलाश सिद्धाम वा पिप्पल्या नागरेण वा दद्यात यवागुम तक्रामला मरीचैहि अवचूर्णिताम शुष्क मूलक युषम वा युषम कौलत्थमेव वा दधित्त इथे कपित्थ पाहिजे. कपित्थ बिल्व युषम वा सकुलत्थम कुष्ठकम छागलम वा रसम दद्यात युषैहि अभिविमिश्रितम लवादीनां फलाम्लं वा सतक्रम ग्राहीभिः युतम. ग्राही द्रव्य रक्तशालीर्हि महाशालिः कलमो नांगलः स्थितः शारदः षष्टिकश्चैव स्याद् अन्नविधिः अर्षसाम् इति उक्तो भिन्न शकृताम अर्षसाम क्रियाक्रमः.
तर यवागू वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये कपूर काचरी आणि पलाश बीज यांच्या साह्यानं तयार केलेली किंवा पिंपळी आणि सुंठ यांच्या साह्यानं सिद्ध यवागू करून त्याच्यामध्ये ताक मिसळून थोडं मिऱ्याचं चूर्ण घालून अर्शपीडित रुग्णाला सेवन करायला द्यावे. त्यानंतर मग युष वेगवेगळे सांगितलेले आहेत. या युषामध्ये पहिलं एक शुष्क मूलक युष म्हणजे वाळलेला जो मुळा आहे त्या मुळ्याचं युष, नंतर कुलत्थ युष म्हणजे कुळीत म्हणजे हुलगे त्याचं युष, कवट किंवा बेलफळाचा मगज यांचं युष, त्याचप्रमाणे कुलत्थ आणि मटकी मकुष्ठ म्हणजे मटकी यांचा युष. तर त्यात हे जे 4 युष अधिक त्याच्यामध्ये अजामांस रस असं पण देऊ शकता, मांसरस घालून. त्याचप्रमाणे हेच युष अधिक लावादी पक्षाचे मांसरस हे सुद्धा असं युष वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये डाळिंब थोडस आंबटपणा आणून त्याच्यात ताक मिसळून आणि काही ग्राही द्रव्य मिसळून अर्श रुग्णाला पिण्याला द्यावे. मुख्यतः ज्या अर्श रुग्णाला द्रवमल प्रवृत्ती होते आहे अशा रुग्णाला हे युष द्यावे. हे सांगितले की भिन्न अर्शतांश क्रियाक्रम हा. आणि पथ्य सांगितलं की रक्तशाली महाशाली कलमो लांगलम चितहा शारदहा षष्टिकश्चैव स्याद अन्नविधी अर्शताम. तर रक्तशाली महाशाली कलम इत्यादी तांदूळ, लांगूल आणि तिन्ही सारख्या धान्याचे तांदूळ, पांढरे तांदूळ, शरद ऋतूत तयार होणारे तांदूळ, शाली षष्टिक यापासून बनवलेले तांदूळ म्हणजे त्याच्यापासून बनवलेला भात आणि पेया यांचा उपयोग हा अर्शरोग्यामध्ये अन्नपानामध्ये करावा. आणि अर्शरोग्यासाठी हा अन्नविधी सांगितला आहे. आणि ज्यांना अतिसार होतो भिन्न शकृत त्यांना सुद्धा हा असा आहार आणि ह्या पेया युष द्याव्यात हे सांगितलेलं आहे. तर आता पुढचं जे भाग आहे तो आपण उद्या पाहू. नमस्कार सर, एक शंका विचारू? हो विचारा ना. अरुणा टिळक. तर आपण आता जे बघितलं की आपण मुळा वाळवून त्याचं युष देऊ शकतो अन्न वर्गात. हो हो तर एरवी आपण हे सुकलं तर भाज्या टाकून देतो. म्हणजे आपण मुळा वगैरे समजा सुकला असेल तर त्याचं चूर्ण स्वरूपात किंवा असं काही प्रोसेस करून ठेवलं तर आपण रुग्णाला वापरू शकतो. हो शुष्क मुलाचं बरेच उपयोग चरकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत. तर मुळे वाळवून ठेवा ना तुम्ही. उन्हात आता उन्हाळा असतो तर बरोबर, बारीक करून कापून वाळवून ठेवायचे आणि अनेक ठिकाणी त्याचा उपयोग आहे. तर ते औषधामध्ये वापरू. हो आणि अजूनच म्हणजे बरोबर. आणि अजून सर म्हणजे आपण आतापर्यंत बघतो की वेगवेगळ्या प्राण्यांच्या किंवा ह्यांच्या विष्ठा, पक्ष्यांच्या विष्ठा म्हणजे कबुतराच्या, पण हे प्रयोग आपण कितीतरी करत नाही. म्हणजे आपण एक चांगल्या मुक्तोय असं वाटतं, पण मग त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण हे असं करू शकत नाही. पण ते विष्ठा न वापरता बाकीचे जे औषध आहेत ती वापरून बघितलं तर त्याचा तेवढाच उपयोग येईल का? कारण त्यात जलौका विष्ठा पण मागच्या एका अध्यायात आलेलं होतं. कारण हे आता कसं मिळणं म्हणजे आता बघायलाच लागेल ना जलौका विष्ठा कसं मिळणार. हो ना. नाही आता ते जलौकाचं तो आमचा एक निलेश दळवी नावाचा विद्यार्थी त्यांनी जलौकामध्ये त्याचं फार त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी जलौकाच्या अगदी त्याला बाळणपणापासून स्वतः स्त्रीरोग तज्ञ आहे पण त्याचं जलौकाच मॅटर्निटी होम त्यांनी लासलगावला केलेलं आहे. त्याच्याकडे त्याचा फार अभ्यास आहे. तर त्याला ते जलौका विष्ठा कधी टाकते वगैरे मिळेल त्याच्याकडे माहिती. म्हणजे आपण त्यांना सांगू शकतो. हो हो बरोबर. म्हणजे आपण असं जर काही केलं तर आपण खरोखर कितीतरी चांगलं हे करू शकतो ना. कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना कबुतराची विष्ठा एका ह्याने गोळा केली होती आणि असतं म्हणजे दम्याच्या रुग्णामध्ये जे सांगितलंय त्याच्यात त्यांनी वापर केलेला होता. बरोबर. कबुतराची विष्ठा याच्या हृदरोगामध्ये पण उपयुक्त आहे. आम्ही पण वापरलेली आहे ती. चांगलं उपयोग. तर एक मिनिट एका वेळेला एक जण बोला. तर आमच्या बिंदू माधव पंडितांनी
जे आयुर्वेद पत्रिकेचे संपादक होते, आद्य संपादक, सेवा संघाचे संस्थापक, त्यांनी मलौषधी संहिता नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते फक्त 50 रुपयाला विक्रीला पण उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये सगळे जे मल आहेत वेगवेगळे, त्या मलांचे काय काय औषधी उपयोग आहेत ते सुद्धा आहेत. ते पुस्तक चांगलं, अगदी छोटं आणि फार संग्रही असं पुस्तक आहे. दळूकर शास्त्री आणि बिंदू माधव पंडित यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, मलौषधी संहिता. आपल्या संग्रहात असेल तर आपण अवश्य आहे. मी आपल्या म्हणजे हे आपण खरोखर एका सेक्शनला औषधांच्या मुक्तो ना, म्हणजे आपण आता जर वापरू शकत तर बरोबर, नक्कीच. पण मुळ्याचा वापर किंवा ह्या शुष्क शक्य आहे आपल्याला, सगळेच करून बघू शकतो. म्हणजे आपल्याकडे एक डाटा तयार होईल ना, किंवा आपण याचा वापर आणि हर्षाच्या रुग्णांमध्ये नक्की करू शकतो. हो, चालेल. धन्यवाद. सर 1 मिनिट बोला सर. शुष्क मुळा, आमसूल आणि बडीशोप ह्याच्या काढ्याचा जर 8व्या महिन्यामध्ये बस्ती दिला तर सुलभ शुद्धी होण्याकरता फार उपयोग होतो. त्यामुळे आम्ही ते आणून त्याचे काप करून वाळवून ठेवलेले असतात. ठेवलेत का? बर, छान. तर परत सांगा सर. वाळलेला मुळा, आमसूल आणि बडीशोप छान आहे. त्याचं प्रमाण काय? बरोबर, ठीक आहे. 8व्या महिन्यामध्ये आम्ही ते 4 बस्ती देतो. बरोबर. आणि ठीक आहे, सांगा प्रमाण, म्हणजे आम्ही नक्की वापरू. हो. छान, धन्यवाद देवधर सर. आपण एक चांगली उपयुक्त माहिती सांगितली. देवधर सुद्धा फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आता बोला सर. 1 मिनिट, मी बोलू का? बोला ना, बोला. हा सर, आपण आता इथे बघितलं ना की तक्रामध्ये ते तृण जाळून टाकण्याची क्षमता आहे. पण हे कडीपत्त्याचं झाड जर वाळायला लागलं तर त्याला ताक आणि साखर घातली ते पुनरुज्जीवित होतं. हो, पण मग ते खाली मुळाशी घालतात, त्याच्यावर नाही टाकत ना. वर जर टाकलं हे अच्छा, तृण जर वरून टाकलं तर खाली जर राहिलं ते मुळांचं शोषण करेल. बरोबर, थँक्यू. आणि अगदी नाजूक असेल तेव्हा, अगदी मोठं चांगलं वाढलेलं गवत, अगदी ते काय ताकाने त्यातलं थोडासा तथ्य लक्षात घ्यायचं की अगदी गवत आहे उगवलेलं ते, आणि ताक पण एकदम आंबट ताक जर असेल ते टाकलं तर ते जात असेल. प्रयोग करून बघायला पाहिजे. अशी गवत का बारीक व्हायचं आणि त्याच्यावर ताक टाकून बघायचं, प्रयोग करून बघायला पाहिजे. पण एक उपमा त्यांनी दिलेली आहे, अर्थ घ्यायचा, अगदी शब्दशः अर्थ घेणं जरा अवघड जातं. तारतम्याने वापर करायचा, सगळं दोष बला बल विचार करून. ठीक आहे. एक सुभाषित. हॅलो सर, ते बस्तीविषयी गुप्पट टाकतील का सर? म्हणजे थोडं प्रमाण वगैरे असं टाकतील ना देवधर? हो, टाकतील. म्हणजे कसं वापरून बघा. हो, टाकतील सर, टाकतील. थँक्यू. केयूराणि न विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला, न स्नानं न विलेपनं न कुसुमं, नालंकृता मूर्धजा, वाण्येका समलंकरोति पुरुषं, या संस्कृता धार्यते, क्षीयन्ते खलु भूषणानि सततं, वाग्भूषणं भूषणम्. आपल्या वाणीचं किती महत्व आहे ते या श्लोकामध्ये भर्तृहरीने सांगितलेलं आहे की केयूर म्हणजे बाजूबंद. हे बाजूबंद पुरुषाला किंवा स्त्रीला एवढी शोभा देत नाहीत, किंवा चंद्रासारखे चमकणारे हार सुद्धा शोभून दिसत नाही, किंवा स्नान, लेप, फुलं, शृंगारलेले केस, हे ह्या कुठल्याच गोष्टी शोभून दिसत नाही. परंतु ह्या सगळ्यामध्ये जर सुसंस्कृत वाण्ये का समलंकरोति पुरुषम, या संस्कृता धार्यते, क्षीयन्ते खलु भूषणानि सततम, वाक्भूषणं भूषणं. हे सगळे जे अलंकार आहेत त्याचा नाश होतो, परंतु
सुसंस्कृत अशी वाणी जर व्यक्तीजवळ असेल तीच व्यक्तीला सुशोभित करते. इतर अलंकार आहेत ते झिजून जातात, नाहीसे होतात, नाश पावतात, परंतु वाणी रूपी अलंकार हा मात्र कायम सुशोभित करत असतो. आणि म्हणून वाणी हाच एक फार मोठा चांगला अलंकार किंवा भूषण आहे, दागिना आहे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपली वाणी ही सुसंस्कृत अशी वाणी असायला पाहिजे, उत्तम वाणी. आणि ही पुरुषाप्रमाणे स्त्रियांचा सुद्धा श्रेष्ठ अलंकार आहे. संस्कारी लोकांची प्रतिष्ठा त्यांच्या वाणीतून प्रकट होत असते, असा या वचनाचा भावार्थ आहे. आणि वाणी आपली ही व्याकरण शुद्ध असावी, त्याचप्रमाणे ती पवित्र असावी, अपशब्द रहित असावी, न बोचणारी असावी. आणि अशी वाणी ही दागिन्याप्रमाणे माणसाला शोभून दिसते आणि त्या माणसाची प्रतिष्ठा वाढवते. तर अशा आपल्या वाणीचे महत्व यामध्ये